नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। आज आपण जांभळवाडी या गावामध्ये प्रगतशील शेतकरी अशोक कोटगडे यांच्या शेतावरती आलेलो आहोत। तर आपल्यासोबत आता हे आपण मक्याचं जे आज जे आपण हायटेक कंपनीची जे 4242 जी आपली व्हरायटी आहे त्या बाजरीचा जो उत्पन्न या ठिकाणी आलेला आहे, चांगल्या प्रकारे जो प्लॉट आला तो प्लॉट शेतकऱ्यापर्यंत नेण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न चालू आहे। आणि या प्रगतशील शेतकऱ्यांनी जे आपली हायटेक कंपनीची 4242 जी बाजरी लावली होती, त्या बाजरीचे आपण जो बाजरी बघत असताना त्या बाजरीचा आपण पहिल्यांदा जर सुरुवातीला विचार केला तर फुटवे एका थाटाला 3-4 अशा प्रकारचे फुटवे निघाले आहेत। आणि बाजरीचे फुटवे निघत असताना जेवढे फुटवे निघाला तेवढे वरपर्यंत कणीस सर्व भरलेलं आहे। आणि यानंतर दादा तुम्हाला ही बाजरी बघितल्यानंतर कशी वाटतं? काय व्हरायटी बारे यानंतर आता यांचं म्हणणं असं आहे की व्हरायटी बारे आपण एकदा बाजरीमध्ये हायटेक कंपनीची जी 4242 जी बाजरी येते ती बाजरी सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे जास्त त्यांच्याकडनं मूल्य न घेता कमी मूल्यामध्ये त्यांचं जास्त उत्पन्न कसं वाटलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हा तुमच्या समोर प्लॉट घेऊन येत आहे। त्यावेळेस आता प्लॉट झालं, कणसा झालं आणि फुटवं झाल्यानंतर त्यावेळेस आपण पुढचा विचार करतो तो आपलं म्हणजे मेन उत्पन्न ज्याच्यावरती असतं आणि जे आपण उत्पन्न येतं ते कणसावरती आपण ज्यावेळेस कणसाचा विचार करतो कणीस 1 ते 1.5 फुटापर्यंत भरलेला आहे। आणि कणसाचा विचार केला तर शेंड्यापासून ते गुडघ्यापर्यंत सर्व पूर्ण कणीस भरलेला आहे। भरल्यानंतर आणि हे कणीस घट्ट आणि कणीस ज्यावेळेस आपण भरल्यानंतर आता दाबून बघितलं तर आतमध्ये याचे हात सुद्धा घट्ट जात नाही। घट्ट असण्याचा कणीस एकच फायदा आहे, ज्यावेळेस आता बाजरी पक्व झाल्यानंतर ज्यावेळेस पक्षी खाण्यासाठी आपल्या बाजरीच्या प्लॉट वरती येतील त्यावेळेस ते टोचा मारण्याचा प्रयत्न करत असतील, त्यावेळेस त्याचा एकही दाणा निघत नाही। निघाल्यामुळे जे पक्षी बाजरी खातात त्या बाजरी खाण्यापासून संरक्षण होणार आहे आणि आपलं जे प्लॉटचं उत्पन्न असेल ते आपल्याला वाढणार आहे। यानंतर सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करत आहे, येणाऱ्या सीझन मध्ये ज्यावेळेस तुम्ही बाजरी करत असताना बाजरी तुम्ही हायटेक कंपनीची 4242 ही बाजरी नक्की वापरा। ही बाजरी वापरल्यामुळे तुमचं 100% उत्पन्न वाढणार आहे आणि उत्पन्न वाढल्यामुळं आणि तुमच्या पैशामध्ये सुद्धा बचत होणार आहे। आणि ही बाजरी खाण्यासाठी अतिशय चवदार अशी बाजरी आहे। तुम्ही एक वेळेस ही बाजरी वापरून खाऊन बघितल्यानंतर तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येणार आहेत। एवढी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती। धन्यवाद।